महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही ना अशी समोर येत आहे। शरद पवार यांच्या विरोधात शिवसेनेकडून 2 उमेदवार दिले जाणार अशी दाट शक्यता सध्या वर्तवली जाते। तर काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात एक बैठक पार पडली होती। त्यात शरद पवारांसमोर एकनाथ शिंदे यांचं मोठं आव्हान आता उभं राहणार आहे। तर आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेले। सूरज, आता राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही असा प्रश्न समोर येतोय। म्हणावे की महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार की नाही असा प्रश्न जो आहे तो आता मोठा समोर उभा राहिला आहे। कारण काल रात्री 2:30 वाजेपर्यंत रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे तसेच मंत्री उदय सामंत यांच्यात एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शिवसेनेकडून जे आहे ते आधी 1 उमेदवार देण्याची शक्यता होती, मात्र आता शिवसेनेकडून 2 उमेदवार देऊन शरद पवार यांच्या विरोधामध्ये 1 उमेदवार जे आहेत ते दिले जाण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे कुठेतरी शरद पवार ज्या ठिकाणी बिनविरोध निवडून येणार होते त्याच ठिकाणी कुठेतरी आता जर का शिवसेनेने दुसरा उमेदवार जर दिला तर कुठेतरी शरद पवारांसमोर एकनाथ शिंदेचं मोठं आव्हान जे आहे ते उभं राहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी शिवसेनेने अद्याप आपला उमेदवार जो आहे तो घोषित केलेला नाही। एका ठिकाणी राहुल शेवाळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। तर दुसरीकडून शिवसेनेकडून ज्योती वाघमारे जे आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या त्यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे। त्यामुळे कुठेतरी या दोघांना जर का उमेदवारी दिली तर शरद पवारांसमोर हे खूप मोठं आव्हान जे आहे ते शिवसेनेचं उभं राहणार आहे। कारण महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव जे आहे ते अंतिम करण्यात आलेलं आहे आणि अजित पवार यांच्या गटाकडून पार्थ पवार यांचं नाव जे आहे ते अंतिम करण्यात आलेलं आहे। महायुतीकडे एकूण 232 आमदारांचं समर्थन आहे आणि एखाद्या उमेदवाराला विजयासाठी पहिल्या प्राधान्यक्रमात धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्ह समोर येत आहेत। शरद पवारांसमोर आता शिवसेनेने 2 उमेदवार काढणार असल्याची चिन्ह वर्तवली आहेत।